नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आज 17 फेब्रुवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कान्हा आता या मनस्विनीच्या कॅबिन मध्ये स्पाय रेकॉर्डर लावणार आहे. या रेकॉर्डरमुळे आता कान्हाला मनस्विनीचं सिक्रेट माहिती पडतं, ज्यामुळे सरकारला खूप मोठं नुकसान होणार आहे. तिच्या हातून ते महत्वाचं टेंडर निघून जातं. बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आणि जे चॅनलवर नवीन असतील तर त्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. कान्हा आणि किरण कामत हाऊसच्या बाहेर लॅपटॉपवर माशी बोलत असतात आणि डिस्कस करत असतात. ते प्लॅनिंग करत असतात पुढे काय करायचं. कान्हा मला म्हणत असतो व्हिडिओ कॉलवर की उद्या सरकारने एक मीटिंग ठेवली आहे, तिथे मी काही कंपनीची नावं सुचवणार आहे. तिथे आता ही मनस्विनी म्हणजेच सरकार येते आणि या दोघांनाही म्हणते काय सुरू आहे. मा सुद्धा आता मनस्विनीचा आवाज ऐकून घेतात. सरकारला बघून आता कान्हा आणि किरण सुद्धा दचकतात आणि घाबरू लागतात. या मनस्विनीच्या लक्षात येतं की लॅपटॉप मध्ये काहीतरी सुरू आहे म्हणून. कान्हा आता लगेच लॅपटॉप बंद करतो. त्यानंतर मनस्विनी कान्हा जवळ येते आणि परत त्याला विचारते, मी काय विचारलं कान्हा, काय सुरू आहे तुमचं इथे, आणि तेही एवढ्या रात्री. तर आता कान्हा म्हणतो कसं सांगू. तर आता सरकार म्हणतात जसं सांगायचं तसं सांग. कान्हा आता थोडीशी गोष्ट फिरवतो आणि म्हणतो नाही म्हणजे मैत्री हा विषयच असा आहे ना की त्याची सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही. किरणकडे बोट दाखवत आता कान्हा म्हणतो हा मित्र माझ्या चाळीतला, तुम्हाला तर माहितीच आहे. तर काय ना, आम्ही अगदी हल्ली चाळीत भेटायचोच ना सतत. आमची मैत्री अशी घट्ट आहे, पण आता खूप दिवस झाले आम्ही भेटलोच नाही ना सरकार. तर किरणला माझी आठवण आली म्हणून तुम्हाला भेटायला डायरेक्ट इथेच आलंय. आणि आता हे दोघं ड्रामा करू लागतात आणि सरकार समोर एकमेकांना मिठी मारतात. तर आता ही सरकार कान्हाला विचारते नाही मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण हा लॅपटॉप इथे काय करतोय. तर दोघेही म्हणजे किरण आणि कान्हा एकाच स्वरात वेगवेगळी उत्तरं देतात. कान्हा म्हणतो काम आणि किरण म्हणतो सिनेमा. त्यानंतर आता दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. आता सरकार डायरेक्ट विचारते आणि या दोघांना म्हणते अनफॉर्च्युनेटली तुमची मैत्री तितकी घट्ट नाही आहे. काय तुम्ही उत्तर काय त्याचं ठरवलं नव्हतं. कान्हा आता म्हणतो नाही ठरलं होतं. काय ना, आमचं असं सुरू आहे, कामातनं जसा वेळ मिळेल तसा सिनेमा बघायचा. किरण सुद्धा म्हणतो हो हो बरोबर. पुढे आता कान्हा म्हणतो पण काय ना, कामाच्या व्यापात टाइमच नाही मिळाला, त्यामुळे मग किरण आता लॅपटॉप घेऊन आला सिनेमा बघायला. पण या मनस्विनीला म्हणजे सरकारला पूर्णपणे डाऊट आला असतो कान्हावर आणि ती कान्हाला म्हणते नक्की का. कान्हा म्हणतो अरे 100%. त्यानंतर सरकार म्हणते मग आता लॅपटॉप ओपन कर, मलाही बघायचा आहे तो सिनेमा. मला पण बघायचं आहे की तुम्ही एवढ्या रात्री कोणता सिनेमा बघताय, आपण तिघे मिळून सिनेमा बघूया. आणि परत आता मनस्विनी कान्हाला म्हणते लॅपटॉप ओपन कर. तर आता कान्हा सुद्धा लॅपटॉप ओपन करणार असतो. तितक्यात कान्हाचा फोन वाजतो आणि त्याला माझा फोन आला असतो. मला वाटत असतं की ही मनस्विनी तिथून निघून गेली आहे. आता तो कॉल बघून कान्हा आणखीच घाबरतो आणि मनस्विनी कान्हाला म्हणते बरोबर राहू दे तो लॅपटॉप, आधी तो फोन घे, एवढ्या रात्री तुला कोण फोन करतोय, आणि हो फोन स्पीकरवर ठेवायचा. किरण चांगलाच घाबरतो. त्याला वाटत असतं की आता एक्सपोजच होणार आहेत आणि सगळं संपेल. पण आता कान्हा म्हणतो सरकारला चाळीतलाच असणार आहे कोणाचं तरी. आता बघा ना, किरण सुद्धा मला अर्ध्या रात्री भेटायला आलास ना, अजून कोणाला आठवण आली असेल तर त्यांनी फोन केला असेल. चाळीत होतं काय ना सरकार, असे ऋणानुबंध जोडले जातात. आता कान्हा ट्राय करत असतो, फोन कट होण्याची वाट बघत असतो. पण हे मनस्विनी सुद्धा काही कमी नाहीये हे आपल्याला माहितीच आहे. तर ती कान्हाला म्हणते तेच म्हणतेय मी, तेच ऋणानुबंध जे काही आहे मला पाहायचंय, तर फोन स्पीकरवर ठेव. तर बघा मित्रांनो, कान्हा कशी हुशारी करतो. आता कान्हा माझा फोन उचलतो आणि स्पीकरवर सुद्धा ठेवतो. पण उचलल्याबरोबर आता कान्हा त्याची टोनिंग चेंज करतो माझ्या लक्षात यावं म्हणून, आणि कान्हा म्हणतो हॅलो हॅलो हॅलो. तर आता माझ्या लक्षात येतं. आणि मा सुद्धा खूप हुशार असतात. आता मा म्हणतात अरे आज दुकान में का नहीं आले, कितना काम पड़ा छे. आता कान्हाला लगेच आठवतं की जेव्हा सखीने कान्हाचा फोन घेतला होता तर मा सुद्धा सखी सोबत अशाच बोलल्या होत्या आणि सिच्युएशन हँडल केली होती. तर कान्हा आता मुद्दामच मला म्हणतो कोण बोलताय तुम्ही, आमच्या सखी सदन साडीतनं बोलताय का. तर मा सुद्धा म्हणतात कोण चाळ, कैसी चाळ. तर आता कान्हा म्हणतो मला सरकार समोरच, अच्छा रॉंग नंबर आहे बहुतेक, ठेवा ठेवा फोन. तो फोन ठेवल्यावर आता मा स्वतःला म्हणतात म्हणजे ती तेजस्विनी कामात बाजूलाच उभी आहे अजूनही. आता माने बरोबर सिच्युएशन मस्तपैकी ते हँडल केली असते. हे सरकार आता जांभोळी देते आणि कान्हा म्हणतो सरकार बहुतेक तुम्हाला झोप आली आहे, उलट माझ्यामुळेच तुमची झोप तुमच्यावर नाराज होईल. सरकार तुम्ही जा आणि प्लीज झोपा. त्यानंतर आता कान्हा किरणकडे वळतो आणि किरणला मुद्दामच म्हणतो ए बाबा जा तू पण जाऊन झोप. ही काही वेळ आहे का फिल्म वगैरे बघायची, मोठी लोक आहे ना अशा वेळी झोपतात, सिनेमा वगैरे नाही बघत तुझ्यासारखी. किरण सुद्धा आता हो हो म्हणतो आणि तो लॅपटॉप नेणार असतो. तर कान्हा आता किरणला टोन चेंज करतो आणि म्हणतो उरलेलं काम आपण उद्या करू, म्हणजेच उरलेली फिल्म आपण उद्या बघूया. तर किरण म्हणतो हो हो माफ करा हा सरकार. तर कान्हा म्हणतो हा करतील, मोठ्या मनाच्या आहेत त्या, तू जा जा. तर आता किरण येतो असं म्हणून निघून जातो तिथून लॅपटॉप घेऊन, आणि सरकारच्या लक्षात येत नाही की लॅपटॉप ओपन करायचा राहिलाच.
किरण निघून गेल्यावर सरकार आता कान्हाकडे बघते. कान्हाला वाटतं आता ही अजून प्रश्न वगैरे करेल, तर कान्हा लगेच म्हणतो सरकारने काही बोलायच्या आधीच ते उद्या ऑफिसमध्ये जायला लागेल ना, त्यामुळे वेळेत झोपावं लागणार. नंतर मग सकाळी जागणे येणार आणि ऑफिसला उशीर होईल. तर सरकार आता इशारा करतात कान्हाला की काय म्हणायचंय. कान्हा लगेच म्हणतो म्हणजे मला उशीर नको व्हायला, मला झोपायला हवं. असं म्हणत कान्हा आता अलगद तिथून निघून जातो. पण मात्र सरकारला कानावर डाऊट आलाय. तर मित्रांनो, इथे आता दुसरा दिवस असतो. सखी हॉलमध्ये बसली असते आणि तिच्या हाती काही क्वेश्चन पेपर्स असतात. तिथे आता कुल्फी येते आणि विचारते सखी दी काय करतेयस. तर आता सखी सांगते अगं मी क्वेश्चन पेपर सेट करत आहे. तर कुल्फी विचारते पेपर्स पण कोणासाठी. तर सखी म्हणते हा ते सरप्राईज आहे. तितक्यात तिथे आता सगळे चाळीतली बच्चा पार्टी येतात. सखीताई असं ओरडत. आता सखी त्यांना बघून खूप खुश होते आणि कुल्फीला सांगते हे बघ कुल्फी हे होतं सरप्राईज. आता परी म्हणते सखीताई आम्ही तुला खूप मिस केलं. आणि त्यातला एक मुलगा सुद्धा म्हणतो तिकडे चाळीताई की आता मजाच नाही राहिली. तू आणि कान्हा दादा असताना किती मजा यायची ना तिथे. तर त्यातली एक मुलगी सुद्धा आता सखीला म्हणते. आता सखी सुद्धा या सगळ्यांना म्हणते हो ना मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केलं, म्हणून तर तुम्हाला सगळ्यांना इथे घरी बोलावून घेतलंय. पुढे आता सखी म्हणते या सगळ्या लहान बच्चा पार्टीला आता मी जे काही बोलते ना ते नीट ऐका. हे सगळी लहान मुलं एका स्वरात हो असं म्हणतात. आता सखी म्हणते अगाऊ झालात हा तुम्ही. परत आता हे सगळे एका स्वरात हो असं म्हणतात. आता सखी हसते आणि म्हणते हे बघा आता रोज या वेळेला इथे घरी यायचं आणि 2 तास अभ्यास करायचा आणि मग खेळायचं आणि मगच घरी जायचं, कळलं का. सगळे आता हो असं म्हणतात लहान मुलं. पुढे आता सगळी म्हणते बरं आता मजा मस्ती नंतर करायची आहे, आधी तुम्ही सगळे अभ्यास करायचंय, या बसा असं म्हणतात. आता सगळे मुलं बसतात. कुल्फी म्हणते आता सखीला सखी दी मी पण माझी बॅग आणू का, माझी बॅग घेऊन मी इथे यांच्यासोबत इथे अभ्यास करायला. सखी म्हणते हो की चालेल जा. तर बघा मित्रांनो काय होतं, सखीने आता क्वेश्चन पेपर बनवले असतात. सगळ्यांना टेस्ट तिने ठरवली असते. सखी आता परीच्या हाती ते पेपर्स देते आणि म्हणते सगळ्यांना हे क्वेश्चन पेपर पास कर. सखी आता सगळ्यांची टेस्ट घेणार असते. तर ते क्वेश्चन पेपर मध्ये बघून एक मुलगी म्हणते सखी दीदी हा चित्र काढण्याचा प्रश्न खूपच भारी आहे. आणि मित्रांनो त्या चित्रामध्येच गाय आणि वासरूचं चित्र काढायचं असतं. त्या गाय वासरूच्या चित्रामुळे सखीला हिंट मिळते. तर मित्रांनो इथे काय होतं, सखी सगळ्यांना म्हणते हो तुम्हाला चित्र काढायला मिळणारच आहे, पण त्यासाठी टाइम आहे नीट वाचा आणि सायलेन्स जरा हळू. आणि सगळे मुलं आता ओरडत असतात. सखी आता सगळ्यांना म्हणते जर तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या वेळेत चित्र काढलं तरच तुम्हाला बक्षीस मिळेल. आता ही सगळी मुलं चित्र काढायला लागतात आणि टेस्ट सॉल्व्ह करायला लागतात. तर मित्रांनो इथे काय होतं, कुल्फी तिच्या रूम मध्ये गेली असते तिची बॅग घेण्यासाठी. तिथे आता उर्मिला आणि मीनाक्षी दोघेही असतात. तर या उर्मिलाने कुल्फीचा हात जोरात घट्ट पकडला असतो आणि उर्मिलाला कुल्फी म्हणत असते आई जाऊ दे ना मला. तरी उर्मिला विचारते कुल्फीला की त्या चाळीतल्या मुलांनी कोणी बोलावलं. तरी कुल्फी म्हणते अगं सखीदीनेच बोलावलं असेल ना, अजून कोण बोलावणार. आणि सखीदी आहे ना सगळ्यांचा क्लास पण घेणार आहे, तर मला जाऊ दे, मला पण त्यांच्यासोबत स्टडी करायचंय, सोड मला. तर आता ही उर्मिला म्हणत असते कुल्फीला कुठेही जायचं नाही, गपचूप रूम मध्ये जा आणि तिथेच बस. पण आता कुल्फी काय ऐकत नाही आणि म्हणते सोड मला. आणि हो ते तू माझ्यासाठी सँडविच बनवणार होतीस ना, तर माझ्या सगळ्या फ्रेंडसाठी पण बनव. आणि कुल्फी आता हाताला झटका देते उर्मिलाच्या आणि तिथून निघून जाते. पण बघा मित्रांनो आता ही उर्मिला हिच्या जीवावर येते आणि ही मीनाक्षीला म्हणते इथे तर माझ्या एक सँडविच बनवणं जीवावर येत होतं आणि आता तर इतके सगळे सँडविच बनवा लागेल. तर मीनाक्षी म्हणते उर्मिलाला अगं उर्मिला सँडविच महत्वाचं नाहीये, हे खूड सखीच्या डोक्यात कुठून शिरलं ना ते बघायलाच हवं. तर आता ही उर्मिला म्हणते मीनाक्षीला हो वहिनी बरोबर आहे तुमचं, चला आणि तुम्हीच त्या सखीला खडसावून विचारा तिचं नेमकं काय चाललंय ते. त्यानंतर आता हे दोघी सुद्धा खाली येतात. तर बघा मित्रांनो इथे आता परीला टेस्ट मध्ये डाऊट येतो आणि ती सखीला विचारते सखीदी दूध देणारा प्राणी आणि तिची पूजाही होते म्हणजे गाय, आणि गायच्या पिल्ल्याला मराठीत वासरू म्हणतात. हे उत्तर आलं. पण सखीताई मला गाय वासरूचं चित्र काढताच येत नाहीये, तू फक्त मला या क्वेश्चन मध्ये मदत कर ना. तितक्या तिथे कुल्फी येते आणि सखीला म्हणते सखीदी मला पण ड्रॉइंग करायची आहे, मी पण आले. तर आता सखी म्हणते हो ग बस. सखी आता सगळ्यांना म्हणते आपण सगळे मिळून पेंटिंग करूया आणि परी डोंट वरी मी तुला दाखवते कसं चित्र काढायचं ते. बघा मित्रांनो काय होतं, आता सखी बरोबर गाय आणि वासरूचं चित्र काढू लागते आणि तिने तसंच चित्र काढलं असतं जे तेजस्विनीच्या ब्लँकेटवर असतं, सुटकेस मध्ये बघितलं असतो. ते चित्र बघून आता एक मुलगा म्हणतो वा सखीताई किती छान चित्र काढलंयस तू. सगळे मुलं म्हणतात की हो किती मस्त आहे ना. पण आता सखीच्या एकदम लक्षात येतं, तिला आठवतं की सखीला असाच गाय वासरूचा सेम तुकडा कानाच्या कपाटात सापडलेला असतो यापूर्वी. सखी आता मनात म्हणते हे सगळं आठवून की तो तुकडा त्यावर सुद्धा गाय वासरूचं चित्र होतं, तो तुकडा कुठे गेला असेल, तो तुकडा मला सतत त्या दिशेने का आवडतोय, चित्राचा आणि माझा काही संबंध असेल का, आणि कुठे असेल तो तुकडा, असं सगळं सखीच्या मनात प्रश्न चालू असतात. सखी जाणार सुद्धा असते आता तो तुकडा शोधण्यासाठी. तितक्यात तिथे आता उर्मिला आणि मीनाक्षी येते आणि सखीला म्हणते सखी काय सुरू आहे ग हे सगळं. तर आता या मीनाक्षीला बघून सगळी चाळीतली जी मुलं असतात ती घाबरतात, त्यांना ते विषबाधा प्रकरण आठवतो.
परी आता घाबरतच विचारते सखीला, सखीताई ही बाई तीच आहे ना? दुसरा मुलगा सुद्धा म्हणतो, आपल्याला आईस गोळ्यातून विष बाधा झालेली, हिच्यामुळेच आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं. तर हे सगळं बघून आता उर्मिला सखीला म्हणते, काय ग सखी, काय अगाऊ मुलं आहेत ग ही? काही संस्कार वगैरे आहेत की नाही यांना? शिवाय मोठ्या माणसांशी कसं बोलायचं हे यांना कोणी शिकवलं नाही का? तर आता सखी सगळ्या मुलांना समजावते आणि म्हणते, मुलांनो रिलॅक्स, ठीक आहे सगळं, घाबरू नका. सखी आता मीनाक्षी जवळ जाऊन उभी राहते आणि सगळ्या मुलांना सांगते, ही माझी काकूच आहे. झाली होती तिच्याकडून एक चूक, पण तिने त्या चुकीची कबुली दिली होती ना, आणि आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने तिला माफ पण केलं होतं. त्यामुळे आता घाबरायची काहीही गरज नाहीये. सखी आता सगळ्या मुलांना समजावून सांगते. पुढे आता सखी म्हणते, इनफॅक्ट मी कसं या दोघींना काकू म्हणते, तसं तुम्ही सगळे सुद्धा यांना काकू अशी हाक मारू शकता. डोंट वरी, बसा आणि पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. सगळे मुलं आता मान डोलावतात. पण उर्मिला आता सखीला म्हणते, सखी तुला काय गरज होती या सगळ्यांना इथे आणायची? आणि बाय द वे सखी, सरकारांना ठाऊक आहे ना ग हे सगळं? तर आता सखी म्हणते, उर्मिलाला नाही माहिती आहे त्यांना, आणि त्यांना स्पेशली हे सांगावं याची मला गरजही वाटली नाही. आणि बाय द वे काकू, हे माझं सुद्धा घर आहे, आणि त्याचमुळे या घरात कोणी यायचं कोणी नाही याचा अधिकार मला सुद्धा आहे. आता हे सगळं बघून या दोघींना आश्चर्यच वाटतं की सखी इतकं बोलतेय. पुढे आता सखी म्हणते, मी तुमच्या दोघींना इतकं सांगेन की प्लीज या मुलांना शांतपणे अभ्यास करू द्या. असं म्हणत आता सखी तिच्या खोलीत जाते तो तुकडा शोधण्यासाठी, जो तिच्या खऱ्या आईचा म्हणजे तेजस्विनीचा आहे. तर सखी खोलीत आल्याबरोबर ते कपाट उघडते तिचं, आणि सगळे कपडे ती खाली फेकत जाते तो तुकडा शोधण्यासाठी. तितक्या तिथे आता कान्हा येतो आणि तो सखीला म्हणतो, बेबी सरकार हे काय चाललंय? हे बघा किती पसारा घातलाय तुम्ही, आणि घरात पसारा घालायचा नाही हा फक्त नियम माझ्यासाठी आहे का, तुमच्यासाठी नाही आहे का? तर आता सखी कान्हाला शांत करते आणि म्हणते, चुप बस, तू तो तुकडा बघितलास का? तर आता कान्हा म्हणतो, कसला तुकडा, स्पष्ट काय ते सांगा. तर आता सखी सांगणार असते आणि म्हणते, मी सांगते काय झालं होतं. तर आता कान्हा म्हणतो, एक मिनिट थांबा, इतकं सगळं ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये, मला आधीच खूप उशीर होतोय. कान्हा आता त्याचे कपडे घेतो त्याच्या हाती शोधून आणि इकडे तिकडे बघत असतो. पुढे आता कान्हा सखीलाच विचारतो, माझे सॉक्स कुठे आहे? हे काय तुमचं जादूचं कपाट आहे का? माझे सगळे कपडे गायब होतात त्या कपाटातनं. पण आता सखीचं लक्ष त्या तुकड्याकडेच असतं. आता कान्हा सखीला आवाज देतो आणि म्हणतो, ओ त्या तंद्रीतनं बाहेर या. सखी म्हणते कान्हाला, हा बोल काय? तर कान्हा म्हणतो, अरे माझे सॉक्स कुठे आहे? सखी आता कान्हाला म्हणते, मला काय माहिती, आणि तू काय लहान आहेस का आता, तुझं तू शोध ना, सापडेल मग. कान्हा आता सखीला म्हणतो, हे बरं आहे तुमचं, एरवी तर तुम्हाला सगळ्यातलं सगळंच माहिती असतं, म्हणजे असं डाव्या बाजूला हे भांड, इकडे ते भांड, बॅगच्या त्या बाजूला तो कपडा. आता सखी म्हणते, हा बॅग, बॅग तू जे शोधतोयस ना ते तुझ्या बॅग मध्येच आहे कान्हा. तर त्या बॅग मध्येच तो तुकडा असतो. कान्हा म्हणतो, बरं ठीक आहे. पुढे आता सखी आणखी सुनावते कान्हाला आणि म्हणते, काल तुझा ऑफिसचा पहिला दिवस होता ना, रूम मध्ये तू किती पसारा घालून गेला होतास. तुला गाडीने सोडून आल्यानंतर मी आवरलाय तुझा सगळा पसारा, तुझे सगळे कपडे उचलून त्या बॅग मध्ये टाकलेत. पुढे आता सखी कान्हाला धमकीच देते आणि म्हणते, पुढे जर तू असे कपडे टाकून गेलास ना तर मी तुला एक ठेवून देईल. तर आता कान्हा म्हणतो सखीला, ओ ठेवा ठेवीपर्यंत जाऊ नका, बघतो मी. कान्हा आता त्याचा सुटकेस घेतो आणि बघू लागतो त्याचे सॉक्स कुठे आहेत ते, आणि त्यात आपल्याला तो गाय वासरूचा तुकडा सुद्धा दिसतो. पण सखीचं लक्ष त्या कपाटातच असतं. तिला वाटत असतं तो तुकडा कपाटातच आहे. कान्हा म्हणतो, हा मिळाला मला सॉक्स, काय ना तुम्ही माझ्या गोष्टी जागच्या जागी ठेवल्या की मला बरोबर वेळेत मिळतील. पण सखीचं काहीच लक्ष नसतं कानाकडे. सखी तो तुकडा शोधत असते. तर कान्हा आता स्वतःलाच म्हणतो, तंद्रीतच आहे वाटतं, लक्ष नाहीये. पण आता कान्हाला इतका वेळ नसतो, त्याला ऑफिसला निघायचं असतं, म्हणून कान्हा आता पटकन पडतो रेडी होण्यासाठी. कान्हा निघून गेल्यावर आता सखी मागे वळून बघते तर ते सुटकेस उघडच असतं, म्हणजे ते सुटकेस तसंच तिथे बॅग आपल्या बेडवर ठेवला असतो. तर सखी म्हणते, सुधारणार नाही हा, बॅग इथेच ठेवली, आणि रागात सखी ती बॅग उचलते आणि साईडला ठेवते. पण सखी आता विचार करू लागते मनात की तो तुकडा गेला तरी कुठे. तो तुकडा असतो त्या बॅग मध्ये. तर इथे आता कान्हा ऑफिसमध्ये पोहोचलाय. धावत पडत तो ऑफिसमध्ये आला असतो आणि आता तो स्पाय रेकॉर्डर सुद्धा लावणार आहे. तर आल्याबरोबर तो तिथल्या रिसेप्शनिस्टला विचारतो, तिला म्हणतो, सॉरी जरा मला आज लेट झालाय, पण आतलं वातावरण कसं आहे? नाही म्हणजे बाहेर गारवा आहे पण आतली हवा कशी आहे? तर ही रिसेप्शनिस्ट कान्हाला म्हणते, बरीच आहे म्हणायची. कारण कान्हाला त्याचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा असतो, ते रेकॉर्डर लावायचं असतं, म्हणून कान्हा त्या रिसेप्शनिस्टला विचारत असतो. पुढे आता कान्हा म्हणतो, अच्छा बरीच आहे, काय सरकार आलात का? तर ही रिसेप्शनिस्ट सांगते की हो आल्यात. तर आता कान्हा विचारतोय रिसेप्शनिस्टला, मग युद्धाचं बिगुल वाजलं की नाही, म्हणजे कोण जिंकताय कोण हरताय काही अंदाज? तर आता ही रिसेप्शनिस्ट कान्हाला म्हणते, ते तुम्हाला आत गेल्यावरच कळेल ना. तर ती लाडातच बोलत असते कान्हा बरोबर. कान्हा म्हणतो, बरं मी जाऊन बघतो. तर इथे काय होतं, नवा ते सर असतात आणि परशू हे दोघं आता सरकारच्या कॅबिन मध्ये असतात. सरकार आता त्या दोघांना म्हणते, व्हॉट इज दिस, ऑफिस मध्ये सगळे इतके आरामात काय, आणि कुठे माझी कॉफी?
तर हे सगळं मनस्विनी परशूला म्हणत असते. पुढे आता ती परशूला म्हणते, तू बिनकामाचं आहे हे तुला सतत सिद्ध करायचं असते ना. परशू म्हणतो, असं काय केलंय मी सरकार. तर ही मनस्विनी म्हणते, तेच म्हणतेय, काय केलंयस तू. तितक्यात तिथे आता राजेश काका येतात सरकारची कॉफी घेऊन, आणि त्या खाली आता कानाने रेकॉर्डर लावलं सुद्धा आहे कॉफीच्या ट्रेच्या खाली. तर आल्याबरोबर आता काका म्हणतात, सॉरी सरकार, कॉफी आणायला थोडा उशीर झालाय. तर मित्रांनो आपल्याला दाखवलं जातं कान्हा त्याच्या डेस्कवर बसलाय आणि त्या सरकारच्या कॅबिन मध्ये ती काय बोलत आहे वगैरे हे सगळं ऐकण्यासाठी कानाने एअरपॉड सुद्धा लावले असतात. आणि आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा राजेश काका ऑफिस येणार असतात तेव्हा कान्हा मुद्दामच राजेश काकाच्या समोर येतो आणि म्हणतो, सॉरी राजेश काका. तर हे काका म्हणतात, ओ सॉरी राजेश नाही, फक्त राजेश. कान्हा म्हणतो, अच्छा फक्त राजेश नाव आहे का तुमचं. आणि कोणाच्याही न कळत कान्हाने ते रेकॉर्डर त्या ट्रे खाली लावून दिलं असतं. तर आता हा राजेश काका म्हणतो कान्हाला, तुम्ही आधी बाजूला व्हा बरं, नाहीतर माझी नोकरी जायची, सरकारची कॉफी आहे ही. तर आता कान्हाचं काम झालं असतं, रेकॉर्डर लावून झालं असतं. त्यामुळे कान्हा म्हणतो, बरोबर जा तुम्ही. त्यानंतर मधू कान्हाला गुड मॉर्निंग सुद्धा म्हणत असते. हे कान्हाला सगळं फ्लॅशबॅक आठवतं. तिथे आता राजेशची कॉफी देऊन झाली असते. सरकार राजेश काकाला म्हणतात आउट. तर आता हा सुद्धा निघून जातो कारण तिला खूप महत्वाचं बोलायचं असतं. तर आता राजेश काका निघून गेल्यावर हे सरकार विचारते नवाते सरला की काय रे नवाते, टेंडरचं कोटेशन फायनल झालंय का. तर हा जो नवाते सर असतो हा दाखवतो सरकारला ती फाईल. तर आता त्या फाईलकडे बघत सरकार म्हणते, नवाते, ही जे टेंडरचं मॅटर आहे ना, जे कोटेशन आहे ते कॉन्फिडेन्शियल राहिलं पाहिजे. याबद्दल कोणालाही कळता कामा नये, कारण हे टेंडर मिळवण्यासाठी मुंबईतल्या टॉपच्या कंपनीज आपल्या बरोबर स्पर्धेत उतरणार आहे. पण तरी सुद्धा आपल्याला जिंकायचंय. तर कान्हा आता सगळं ऐकत असतो त्याच्या डेस्कवर बसून. सरकार आता नवाते सरला म्हणत असते की हे कोटेशन या कंपनीच्या बाहेर जाता कामा नये. त्याचे काय परिणाम होतील हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर हे नवाते सर थोडे घाबरतात सरकारचं हे बोलणं ऐकून, कारण ही खूप मोठी जबाबदारी असते. तर बघा मित्रांनो काय होतं, कान्हा हे सगळं नीट ऐकत असतो आणि तो जो क्यूब ठेवला असतो खेळण्याचा तो सॉल्व्ह करत असतो. तितक्या तिथे आता मधू येते आणि कान्हाला आवाज देते. आता कान्हा थोडा दचकतो. तर आता ही मधू परत चान्स मारते आणि कान्हाला म्हणते, कान्हा तुम्ही ऑफिसमध्ये नवीन आहात ना, तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा हा. कान्हा म्हणतो, नक्की नक्की, पण मुळात मी तशी वेळच येऊ देणार नाही, पण जर आली तर तुमचं सौजन्य बघता मी नक्की तुमच्याकडून मदत मागेल. थँक्यू. ही मधू तिच्या जागेवर जाते आणि कान्हाला आता ही मधू इरिटेट व्हायला लागते. तिने एवढं तरी भान ठेवायला हवं की कान्हाचं लग्न झालंय. असं आता काय होतं, कान्हा परत नीट ऐकू लागतो. तेही सरकार सांगत असते नवाते सरला की ही फाईल खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही कुठे ठेवणार आहात. तर आता हे नवाते सर म्हणतात, नेहमीप्रमाणे लॉकर मध्ये, ज्याच्या चाव्या तुमच्याकडे सुद्धा असतात. तर मित्रांनो हे नवाते सर त्या सिक्रेट लॉकर बद्दलच बोलत आहे. हे कानाच्या लक्षात येतं आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की हे टेंडर मनस्विनीच्या हातून गेलंय, म्हणजे कान्हाने काहीतरी केलंय नक्कीच. इतकं महत्वाचं टेंडर हातातून गेल्यामुळे सरकारचं डोकं फिरतं आणि तिला प्रश्न पडतो की इतकी गुप्त माहिती बाहेर कशी गेली ऑफिसच्या. तर कान्हाचा ऑफिस मधले ते शेखर सोबत धक्का लागतो आणि कान्हाचं इयरबड खाली पडतं आणि शेखर तो इयरबड उचलतो. तर दुसरीकडे गाय वासरूचा तुकडा जो कान्हाच्या सुटकेस मध्ये असतो तो या मनस्विनी म्हणजे सरकारच्या समोर येतो. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या लेटेस्ट अपडेटसाठी आणि खऱ्या रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.